कॉर्पोरेट जगतात वापरली जाणारी एखादी क्लिष्ट स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती ती आपल्या वैयक्तिक आयुष्याला लागू करता येईल का? म्हणजे कल्पना करा, जसे एखादी मोठी कंपनी आपलं भविष्य ठरवण्यासाठी एक रोडमॅप बनवते, तसाच आपण आपल्या आयुष्यासाठी बनवू शकलो तर? आज आपण याच एका इंटरेस्टिंग कल्पनेवर बोलणार आहोत. यासाठी आपल्याकडे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा एक खूप चांगला स्रोत आहे. ही संकल्पना आहे रेनर्स ट्रॅक यांची. हो, जे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये अनेक वर्ष स्ट्रॅटेजीवर काम करत होते. अगदी बरोबर. आणि त्यांनी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीची तत्त्व वापरून आपल्या आयुष्यासाठी एक वन पेज लाईफ स्ट्रॅटेजी कशी तयार करता येईल हे सांगितले आहे. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. सुरुवातीलाच कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीची एक व्याख्या आहे. एकात्मिक निवडींचा एक संच जो संस्थेला जिंकण्यासाठी मदत करतो. हो, पण आयुष्यात जिंकण्यापेक्षा मला वाटतं एक उत्तम आयुष्य जगणं जास्त महत्वाचं आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा बदल आहे. अच्छा. लाईफ स्ट्रॅटेजीची व्याख्याच त्यांनी बदलली आहे. ती अशी आहे, एकात्मिक निवडींचा एक संच जो व्यक्तीला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. यात जिंकण्यावर नाही तर उत्तम जगण्यावर भर आहे. आणि विशेष म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी प्रोजेक्टमध्ये जसे 7 टप्पे असतात तसेच टप्पे इथे वैयक्तिक आयुष्यासाठी मांडले आहेत. म्हणजे जसं कंपनीसाठी विचार करतो तसंच स्वतःसाठी. अगदी तसंच. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट जगात पहिला प्रश्न असतो, संस्थेसाठी यश म्हणजे काय? याचं रूपांतर होतं, माझ्यासाठी उत्तम आयुष्य म्हणजे काय? ओके. किंवा संस्थेचा उद्देश काय? याचं रूपांतर होतं, माझ्या आयुष्याचा उद्देश काय? हे साम्य खूप विलक्षण आहे. बरोबर. तर मग थेट पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर येऊया, उत्तम आयुष्य कशाला म्हणायचं? कारण अनेकदा सोशल मीडियामुळे किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे असं वाटतं की पैसा, प्रसिद्धी, सत्ता हेच सगळं काही आहे. हो, पण यात एक मोठी अडचण आहे, जिला मानसशास्त्रात हेडोनिक अडॅप्टेशन म्हणतात. हेडोनिक अडॅप्टेशन? हो, म्हणजे आनंदाची सवय होणे. समजा पगारवाढ झाली तर सुरुवातीला खूप आनंद होतो, पण काही महिन्यांतच तो आनंद कमी होतो. आपण त्या पातळीला सरावतो. याशिवाय सोशल कंपॅरिझन आहेच. आपण सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. आणि मग समाधान मिळत नाही. कधीच नाही. कोणीतरी आपल्यापेक्षा नेहमीच पुढे असतं. मग पैसा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे काय आहे? म्हणजे जर ह्या गोष्टी खरंच आनंद देत नसतील तर उत्तम आयुष्याचा पाया कशावर असायचा? यासाठीच पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये एक खूप प्रभावी फ्रेमवर्क आहे, ज्याला PMV म्हणतात. ही 6 अक्षरं उत्तम आयुष्याचे 6 वेगवेगळे पैलू दाखवतात. PMV. ही 6 अक्षरं इंटरेस्टिंग आहेत. पण यातलं अचीव्हमेंट म्हणजे उपलब्धी आणि पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे सकारात्मक भावना या तर पैसा प्रसिद्धीने मिळू शकतात. मग हे वेगळं कसं? खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे फक्त क्षणिक आनंद नाही, तर समाधान, कृतज्ञता, शांतता या भावना आहेत. अच्छा. आणि अचीव्हमेंट म्हणजे फक्त प्रमोशन नाही. एखादं वाद्य वाजवायला शिकणं किंवा मॅरेथॉन पूर्ण करणं ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे. चला आपण हे मॉडेल सविस्तर पाहूया का? हो, नक्की. तर P म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन्स, सकारात्मक भावना. E म्हणजे एंगेजमेंट, कामात किंवा छंदात इतकं रमून जाणे की वेळेचं भान राहत नाही, ज्याला आपण फ्लो स्टेट म्हणतो. कामात पूर्णपणे सामील होणं. बरोबर. पुढची अक्षरं कोणती? तिसरा आहे R म्हणजेच रिलेशनशिप्स, नातेसंबंध. जोडीदार, कुटुंब, मित्र यांच्यासोबत आपलं नातं किती घट्ट आहे. चौथा आहे M म्हणजेच मीनिंग, अर्थपूर्णता. म्हणजे आपल्या जगण्याला काहीतरी मोठा अर्थ आहे का असं? अगदी. आपल्या अस्तित्वापेक्षा मोठ्या ध्येयासाठी काहीतरी करण्याची भावना. हे खूप महत्वाचं आहे. आणि शेवटचे 2. पाचवा आहे A म्हणजे अचीव्हमेंट, ज्याबद्दल आपण बोललो. आपण ठरवलेली ध्येय पूर्ण करतोय का? आणि शेवटचं आणि कदाचित सर्वात महत्वाचं V म्हणजे व्हायटॅलिटी, जीवनशक्ती. म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. हो, एक जुनी म्हण आहे, तुम्ही निरोगी असाल तर तुमच्याकडे 1000 समस्या असतात, पण आजारी असाल तर फक्त एकच समस्या असते. आरोग्य हा सगळ्याचा पाया आहे. हे PMV मॉडेल उत्तम आयुष्याचे एक सुंदर चित्र उभं करतं. पण प्रश्न असा आहे की आपलं सध्याचं आयुष्य या चित्रात कुठे बसतं हे कसं तपासायचं? बरोबर. आणि त्यासाठी या स्रोत्यामध्ये एक खूप प्रभावी साधन दिलं आहे. त्याला स्ट्रॅटेजिक लाईफ युनिट्स असं म्हटलं आहे. स्ट्रॅटेजिक लाईफ युनिट्स. हो, म्हणजे आपल्या आयुष्याचे असे भाग ज्यात आपण वेळ, पैसा आणि ऊर्जा गुंतवतो, अशी एकूण 16 युनिट सांगितली आहेत.
जसं की नोकरी, कुटुंब, आरोग्य आणि त्याचबरोबर स्वयंविकास, आर्थिक नियोजन आणि विश्रांती यांसारख्या गोष्टीही आहेत, ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. यातली एक गंमत म्हणजे या स्रोतामध्ये जोडीदाराला स्ट्रॅटेजिक लाईफ युनिट 1 म्हटलं आहे. खरंच, म्हणजे फक्त एक कन्सल्टंटच आपल्या जोडीदाराला असं नाव देऊ शकतो. हो, ते खरं आहे. पण त्यामागचा विचार महत्वाचा आहे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूकडे तितक्याच गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मुद्दा पटला. तर मग या युनिट्सचा वापर कसा करायचा? यादी तयार झाल्यावर काय? यासाठी 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली पायरी आहे वेळेचं विभाजन. ओके. गेल्या वर्षभरातल्या एका सरासरी आठवड्याचा विचार करायचा. 168 तास आपण या 16 युनिट्समध्ये कसे वाटले आहेत ते लिहायचं. अंदाजे लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. दुसरी पायरी आहे महत्त्व. प्रत्येक युनिटला तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे यासाठी 0 ते 10च्या स्केलवर रेटिंग द्यायचं. आणि तिसरी? तिसरी पायरी आहे समाधान. प्रत्येक युनिटबद्दल तुम्ही किती समाधानी आहात यासाठी 0 ते 10 रेटिंग द्यायचं. वेळ, महत्त्व आणि समाधान ही माहिती गोळा झाली की मग तिला एका सोप्या 2x2 मॅट्रिक्समध्ये मांडायचं. यालाच स्ट्रॅटेजिक लाईफ पोर्टफोलिओ म्हणतात. बरोबर. वाय अक्षावर महत्त्व आणि एक्स अक्षावर समाधान. आणि प्रत्येक युनिट एका बबलच्या स्वरूपात दिसेल, ज्याचा आकार आपण किती वेळ देतो यावर अवलंबून असेल. आणि हा मॅट्रिक्स म्हणजे? एक प्रकारे आपल्या आयुष्याचा आरसा आहे. अगदी. अनेकदा आपण म्हणतो की कुटुंब माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. पण मॅट्रिक्स दाखवतो की आपण कुटुंबापेक्षा ऑनलाईन मनोरंजनावर दुप्पट वेळ घालवतोय. तो क्षण खूप अस्वस्थ करणारा असतो, पण बदलाची सुरुवात तिथूनच होते. आपण याचे एक उदाहरण घेऊया. या स्रोतामध्ये टोनी नावाच्या एका इंजिनियरची गोष्ट आहे. हो, टोनीचं उदाहरण उत्तम आहे. त्याला वाटत होतं की तो यशस्वी आहे, पण तो समाधानी नव्हता. जेव्हा त्याने त्याचा मॅट्रिक्स बनवला, तेव्हा एक धक्कादायक चित्र समोर आलं. त्याच्या मॅट्रिक्सच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात म्हणजे अपर लेफ्ट क्वाड्रंटमध्ये 4 गोष्टी होत्या. आणि हा कोपरा काय दर्शवतो? हा कोपरा अशा गोष्टी दर्शवतो ज्यांना महत्त्व जास्त आहे, पण समाधान कमी आहे. या तुमच्या आयुष्यातल्या तातडीच्या गोष्टी आहेत, अर्जंट. आणि टोनीसाठी त्या कोणत्या होत्या? टोनीसाठी त्या होत्या जोडीवार, कारण त्याच्या आयुष्यात कोणी नव्हतं, त्यामुळे तो बबल खूप लहान होता. मग होतं मानसिक आरोग्य, सामाजिक कार्य आणि शिक्षण. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. हो. आणि संशोधनानुसार 95% लोकांच्या मॅट्रिक्समध्ये या कोपऱ्यात किमान एकतरी गोष्ट असतेच. म्हणजे बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या क्षेत्रात असमाधानी असतात. आणि या उलट काय दिसलं? म्हणजे दुसरा कुठला कोपरा महत्त्वाचा होता? या उलट त्याच्या मॅट्रिक्समध्ये खालच्या उजव्या कोपऱ्यात म्हणजे लोअर राईट क्वाड्रंटमध्ये एक प्रचंड मोठा बबल होता, ऑनलाईन मनोरंजन. अच्छा. हा कोपरा अशा गोष्टी दर्शवतो ज्यांना महत्त्व कमी आहे, पण समाधान जास्त मिळतो आणि वेळही खूप जातो. टोनीला तेव्हा जाणवलं की त्याचा सर्वाधिक वेळ अशा गोष्टीवर जातोय ज्याला तो स्वतःच कमी महत्त्व देतो. हे सगळं ऐकून मला एक प्रश्न पडतोय. आयुष्य इतकं अव्यवस्थित असताना त्याला अशा 2x2 मॅट्रिक्समध्ये बसवणं हे थोडं यांत्रिक नाही का वाटत? नक्कीच. आणि हा एक योग्य मुद्दा आहे. आयुष्य हे काही सरळ गणित नाही, पण हे साधन म्हणजे आयुष्याला चौकटीत बसवण्याचा प्रयत्न नाहीये. मग काय आहे? हां, आपल्या कृती आणि आपल्या धारणांमधला फरक स्पष्टपणे पाहण्यासाठी एक डायग्नॉस्टिक टूल आहे, नियम नाही. मी जेव्हा पहिल्यांदा माझा मॅट्रिक्स बनवला होता, तेव्हा मला स्वतःलाच धक्का बसला होता. असं? हो, माझ्यासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचं होतं. मी त्याला 10 पैकी 10 गुण दिले होते. पण त्यावर मी आठवड्यातून फक्त 2 तास देत होतो. त्या दिवशी मी ठरवलं की काहीही झालं तरी रोज सकाळी चालायला जायचं. म्हणजे हा मॅट्रिक्स आपल्याला कृती करण्यासाठी प्रवृत्त करतो. बरोबर. तर मग बदल कसा घडवायचा? हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. आणि इथेच खरी स्ट्रॅटेजी सुरू होते. आयुष्यातल्या गोष्टींचं महत्त्व कदाचित लगेच बदलणार नाही, पण समाधान आणि वेळेचं नियोजन हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि बदल म्हणजे काहीतरी खूप मोठं करायला हवं असं नाही, बरोबर? अजिबात नाही. सुरुवात लहान असू शकते. समजा नात्यांमध्ये समाधान कमी नसेल, तर एक छोटा बदल म्हणजे शाळेतल्या 3 जुन्या मित्रांना फोन करणं. एक लहानशी कृती समाधानाची पातळी वाढवू शकते. आणि टोनीच्या बाबतीत काय झालं? त्याने त्याच्या ऑनलाईन मनोरंजनाच्या मोठ्या बबलचं काय केलं? टोनीने ठरवलं की तो ऑनलाईन मनोरंजनाचा वेळ दिवसातून फक्त 30 मिनिटांनी कमी करेल आणि तो वेळ नवीन काहीतरी शिकण्यावर गुंतवेल. आणि त्याचा परिणाम झाला? 3 महिन्यात त्याने एक ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. छोटे सातत्यपूर्ण बदल मोठे परिणाम घडवतात. काही लोकांनी तर कार्यशाळेतच त्यांचे टिकटॉक किंवा इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले.
कारण त्यांना जाणवलं की यामुळे त्यांना इतर महत्त्वाच्या कामांसाठी खूप वेळ मिळेल. पण प्रत्येकासाठी कृती वेगळी असेल. अगदी. मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर जाणीवपूर्वक करायला लागता. मग एक योग्य किंवा आदर्श पोर्टफोलिओ कसा दिसतो? आदर्श पोर्टफोलिओ तो आहे जो तुमच्या उत्तम आयुष्याच्या व्याख्येशी, तुमच्या उद्देशाशी जुळतो. तो प्रत्येकासाठी वेगळा असेल, पण साधारणपणे त्यात वरच्या उजव्या कोपऱ्यात जास्त मोठे बबल्स दिसतील. म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यात समाधानही आहे आणि त्यावर वेळही दिला जातोय. बरोबर. आणि खालच्या डाव्या कोपऱ्यातल्या, म्हणजे कमी महत्त्व, कमी समाधान असलेल्या गोष्टींवर कमीत कमी वेळ खर्च व्हायला हवा. हे सगळं ठीक आहे, पण खरंच आपण आयुष्यासाठी अशी रणनीती बनवू शकतो का? विशेषतः आजच्या अनिश्चित काळात, जिथे काहीही ठरवल्याप्रमाणे होत नाही. इथे मला स्टोईक तत्वज्ञ सेनेका यांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणतात, तुम्ही कोणत्या बंदरावर जात आहात हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणताही वारा तुमच्यासाठी अनुकूल नसतो. वा. ही रणनीती आपल्याला ते बंदर ठरवायला मदत करते. दिशा ठरली की मग वाटेतल्या वादळांना तोंड देणं सोपं जातं. आणि नशिबाबद्दल काय? अनेकदा असं वाटतं की आयुष्य हे नशिबाच्या घटनांची साखळी आहे. यावरही सेनेका म्हणतात, जेव्हा तयारी आणि संधी एकत्र येतात तेव्हा नशीब उजळते. लक इज वेन प्रेपरेशन मीट्स अपॉर्च्युनिटी. म्हणजे ही संपूर्ण स्ट्रॅटेजीची प्रक्रिया म्हणजे ती तयारी आहे. अगदी. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आयुष्याला इतकं चांगलं ओळखायला लागता की जेव्हा एखादी संधी येते तेव्हा तुम्ही ती ओळखू शकता. ही प्रक्रिया तुम्हाला निष्क्रिय प्रेक्षक न ठेवता तुमच्या आयुष्याच्या नाटकाचा सक्रिय लेखक बनवते. ही चौकट आपल्याला संधींसाठी तयार होण्यास मदत करते. पण मला एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो. त्या संधी मुळात ओळखायच्या कशा? म्हणजे आपल्या उत्तम आयुष्याची व्याख्या स्पष्ट झाल्यामुळे, आपलं परमावी मॉडेल स्पष्ट असल्यामुळे आपल्याला त्या संधी अधिक स्पष्टपणे दिसू लागतील का? कदाचित ही स्ट्रॅटेजी म्हणजे फक्त रोडमॅप नाही, तर एक नवीन चष्मा आहे जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. यावर विचार करायला हरकत नाही.